नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे ट्रॅव्हल विथ अभिषेक या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला नावावरून समजलंच असेल, आज आपण जिथे चाललोय ते ठिकाण म्हणजे भीमाशंकर. भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यामधील 3 तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये, भीमाशंकर पुण्यामध्ये आणि गिरणेश्वर संभाजीनगरमध्ये आहे. आपण या व्लॉगमध्ये भीमाशंकर अभयारण्य आणि भीमाशंकर मंदिर यांची पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. या व्लॉगमध्ये तुम्हाला शेकरू हा प्राणी सुद्धा पाहायला भेटणार आहे. मी आता CST वरून येणारी लास्ट लोकल CST कर्जत या ट्रेनमध्ये चढत आहे आणि मी आता घाटकोपरवरून निघालो आहे. आता रात्रीचे 2:53 झाले. मी कर्जत स्टेशनला उतरलो आहे. आपला लोकलचा प्रवास संपल्यानंतर आपण कर्जत स्टेशनवरून खांडस गावासाठी एक इको गाडी केली. खांडस गावामध्ये आम्ही 4:30 वाजता पोहोचलो आणि 1 तास आराम केला. आणि हे तुम्ही दृश्य पाहू शकता. मी 5 वाजता उठल्यानंतरच आहे. खांडस गावामध्ये क्षणभर विश्रांती या हॉटेलमध्ये आम्ही थोडा स्टे केला. 1 तास आराम केला. सकाळच्या नाश्त्यामध्ये आम्ही गरमागरम पोहे खाल्ले. काकांनी खूप चांगल्या प्रकारे आमचा पाहुणचार केला. गरमागरम पोहे आणि चहा. अशा प्रकारे सकाळी 6 वाजता खांडस ते भीमाशंकर साठी ट्रॅक चालू केली. खांडस गावामधून भीमाशंकरला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे शिडी घाट आणि दुसरा गणेश घाट. आम्ही गणेश घाट या मार्गाने निघालो. 45 मिनिटचा ट्रॅक केल्यानंतर आम्ही पोचलो गणेश मंदिराच्या इथे. गणेश मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता.
गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या ट्रॅकसाठी निघालो. या घनदाट जंगलातून तुम्ही पदरगड पाहू शकता. पदरगड हा एक लहान किल्ला आहे जो पूर्वी टेहळणी करण्यासाठी वापरला जात होता. शिडी घाटामधून जर तुम्ही ट्रॅक केली तर ह्या समोरच्या डोंगरातून तुम्ही वरती येऊ शकता. गणेश घाट हा एक सामान्य टप्पा आहे. हा सर्वात लांब टप्पा आहे आणि त्यात तीव्र चढाई आणि त्यानंतर घनदाट जंगल आहे. जरी हा एक लांब आणि थकवणारा ट्रॅक असला तरी चढाई दरम्यानचे प्रत्येक दृश्य आश्चर्यचकित करणारे आहे. या ट्रॅकमध्ये तुम्ही खूप सारे वॉटरफॉल पाहू शकता. गणेश घाटमधून भीमाशंकर सुमारे 12 किलोमीटर आहे. हा ट्रॅक पूर्ण होण्यासाठी सुमारे 4 किंवा 5 तास लागू शकतात. भीमाशंकर अभयारण्यामध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलामध्ये आढळते. आणि अशा प्रकारे आम्ही पदरवाडीमध्ये येऊन पोचलो.
पदरवाडीमध्ये थोडा मी नाश्ता वगैरे केला. कॉर्न आणि काकड्या मी घेऊन गेलो होतो आणि ती बनवली आणि सर्वांनी खाल्ली. पदरवाडीमधून भीमाशंकर हे 1.5 तासाच्या अंतरावरती आहे. जिथे नजर फिरावी तिथे धुक्याची पूर्ण चादर आणि त्यामधून अधूनमधून सुरू होणारा पाऊस, हे सगळं पाहून मन हिरावून टाकणारं होतं. मित्रांनो, फायनली 5.5 तासांचा ट्रॅक करून आपण पोहोचलो आहोत. आपला ट्रॅक इथे संपला आहे. इथून आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. फायनली आपण क्षेत्र भीमाशंकर त्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत. भीमाशंकर हे पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगामध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर आहे. भीमाशंकर मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि हिंदू तीर्थक्षेत्रांसाठी सर्वात पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते. मंदिराची वास्तुकला प्राचीन आणि आधुनिक शैलीचे मिश्रण आहे.
हे मंदिर त्याच्या गुंतागुंतीच्या कोरीव काम आणि सुंदर शिल्पासाठी देखील ओळखले जाते, जे 18व्या शतकातील असल्याचे मानले जाते. महाभारतात भीमाशंकराने महत्त्वाची भूमिका बजावली असे मानले जाते, कारण येथे भगवान शिव यांनी एका राक्षसाशी युद्ध केले आणि अखेर त्याला ठार मारले अशी आख्यायिका आहे. हे अभयारण्य भीमाशंकर धबधबा आणि हनुमान तालुका धबधबा यांसारख्या सुंदर धबधब्यांसाठी देखील ओळखले जाते, जे देशभरातील पर्यटकांना आकर्षित करून घेते. भीमाशंकर ट्रेक ही साहसी आणि उत्साही लोकांमध्ये एक लोकप्रिय ट्रॅक म्हणून ओळखली जाते.